आज आम्ही 3-4 आतंकवादी घरी रिकामे बसले होतो आणि मग तुम्हाला तर माहित आहे रिकामा दिमाग शैतानचं घर असते. आणि मग माझ्या याच रिकाम्या दिमागात शैतानी आयडिया आला की चला म्हटलं आपल्याजवळ ड्रोन आहेत. गद्या गोळ्याची शरत आपण लय वेळा पाहिली, एक वेळा ड्रोनची शरत लावून पाहू. मग काय सकाळी सगळ्यात पहिले तर टाईट मध्ये नाश्ता केला आणि डायरेक्ट आलो आमच्या गावच्या टाकीजवळ, काऊन की इथंच मोकळी जागा आहे, इथं ड्रोन उडून पाहू म्हटलं. नाही तर मजाक मध्ये म्हटलं 2-3 लाख रुपयाचं नुकसान होऊन जाणार. जाऊ दे म्हटलं, नुकसान झालं तर चालीन, पण आपल्या पोट्टीले काही ना काही कंटेंट दाखवा लागते. आणि एवढं सगळं करून जे लोक आपले व्हिडिओ पाहतात त्यातले अर्धे लोकच आपल्याला फॉलो करतात आणि अर्धे लोक आपल्याला फॉलोही करत नाही. बस याच कारणामुळे आपल्या विदर्भाचे क्रिएटर लोक अजून पण मागे आहेत. आणि मग इथे रेससाठी जे आपल्या 2 ड्रोन होते, एका ड्रोनचं नाव होतं DJI Air 3S म्हणजे आपलं, आणि एक होतं मिनी 5 Pro म्हणजे शिवमचं. काय ड्रोन काढलं, लावलं ते हव्यात आणि त्यानंतर केली रेसले सुरुवात. आणि पाहून घ्या रे भाऊ, उजव्या इकडला आपला आहे आणि डावा इकडला त्याचा आहे, म्हणजेच की मोठंवाला आपला आहे, लाईनावाला त्याचा आहे. कोणतं जिंकलं आणि कोणतं हरलं तुम्ही एक वेळा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काहीच समजलं नसेल तर एक वेळा मला कमेंट करून तेही सांगा. आम्ही तुमच्यासाठी डबल एखादी नवीन शर्यत लावू. इथं थोडंसं ड्रोन उडवलं, जराशा फकायला गेल्या, थोडा वेळ टाइमपास केला, मग सुस्ती आली होती तर घरी जाऊन मस्त झोप घेतली. आणि संध्याकाळी आपला भाऊ म्हणे चल म्हणे वावरातून एखादा चक्कर मारून येऊ. मग काय गाडीवर बसलो आणि डायरेक्ट वावरातून पोहोचलो. आणि जसं वावरात आलो मला दिसलंय बोरीचं झाड. मग मी कायचा अटपतो, आपल्या दोन्ही खिलाडी लोकांनी भिडून दिलं तुमच्या भावानं बोरं तोडायले, कारण की तुमच्या भावाला बोरं लय आवडतात. मग 15-20 घंटे टाइमपास केल्यानंतर येणं मला बोरं तोडून दिले आणि मग मी शांततेत बोरं खाल्ले. आणि बोरं पण कोणाच्या मनात पाणी उरायलं हे मला एक वेळा सांगा, मनात नाही बरं तोंडात. मग एक करून सगळे बोरं खाल्ले आणि त्यानंतर तिथून डायरेक्ट गेलो घरी. तर चला मग पोट्टी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला एक वेळा फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.